असताना ओमराजे निंबाळकर हे काही वेळातच त्यांच्या मतदारसंघात जातील, तर उद्या बंडखोर खासदार संजय देशमुख हे त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत। ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख आता मतदारसंघात येतील आणि मतदारसंघात ते शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। कार्यकर्त्यांशी संवादही साधतील। नांदेड विमानतळावरती त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे समर्थक उपस्थित राहण्याचीही शक्यता आहे। या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रतीक राठोड आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रतीक, कसा असणार आहे उद्या संजय देशमुख यांचा हा दौरा? वैष्णवी, एकंदरीत बघितलं गेलं तर ठाकरे सेनेत सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदार संजय देशमुख उद्या आपल्या मतदारसंघात येणार आहेत। नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते दिग्रस येथे थेट दुपारी 3 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान खासदार संजय देशमुख शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता देखील असून त्यानंतर भूमिकेनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विशेष म्हणजे ठाकरे सेनेतील बंडखोरीनंतर यवतमाळ जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगले तापले असून शिवसैनिकांकडून संतापही व्यक्त करण्यात आला आहे। अशा परिस्थितीत संजय देशमुख यांचा हा पहिलाच महत्वाचा मतदारसंघ दौरा असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। एकंदरीतच बघितलं गेलं तर उद्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो, खासदार संजय देशमुख राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका मांडतात आणि त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे उद्याचा जो दौरा आहे हा यवतमाळच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून पुढील राजकीय समीकरणांचे संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थातच प्रतीक, उद्या खरं तर स्पष्ट होईल की नेमकं संजय देशमुख यांची भूमिका काय आणि मतदारसंघामध्ये त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते आहेत, त्यांचे किती समर्थक आहेत। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।